Good morning, everyone. Today's subject is financial accounting, and the topic is partnership final account. See, partnership final account मध्ये आपण ऍडमिशन ची प्रोसेस आपण बघत होतो. सो ऍडमिशन मध्ये आपल्याला रेशोज कॅल्क्युलेट करावे लागतात. ऍडमिशन मध्ये 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट, जो न्यू पार्टनर ऍडमिट होतोय तो केव्हा ऍडमिट होतोय? तो स्टार्टिंगला ऍडमिट होतोय की मिडल ऑफ द इयर मध्येच ऍडमिट होतोय? दॅट इज इम्पॉर्टंट. नेक्स्ट इज द प्रॉफिट शेअरिंग रेशो. जे ओल्ड पार्टनर्स असणार आहेत त्यांचा ऑलरेडी प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे. त्यामध्ये जेव्हा एखादा न्यू पार्टनर न्यूली ऍडमिट होतोय तर तेव्हा तिथे त्यांचा प्रॉफिट शेअरिंग जो रेशो असणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस होणार आहेत. सो इथे आपल्याला न्यू रेशो जो आहे हा कॅल्क्युलेट करायचा आहे. सो ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत पार्टनरशिपमध्ये. अँड थर्ड इज गुडविल. जो पार्टनर पार्टनरशिपमध्ये एंटर करतोय तो येतोय तर तेव्हा त्याने जे काही त्याचं कॅपिटल आणलं आणि त्याचं जे गुडविल आणलेलं आहे ते गुडविलचं डिस्ट्रीब्युशन करणं सुद्धा इथे इम्पॉर्टंट आहे. सो गुडविल मध्ये 3 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट इज न्यू पार्टनर केव्हा ऍडमिट होतोय, देन कॅल्क्युलेट न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो, अँड थर्ड इज कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. फर्स्ट आपण एक एक्झाम्पल बघूया. छोटंसं एक्झाम्पल आहे. A and B are partners. Their profit sharing ratio is 3:2. See, A and B, these are the old partners. हे old partners आहेत. A and B are partners. Their profit sharing ratio is 3:2. They admitted C. आता A and B या दोन्ही पार्टनर्सनी C ला ऍडमिट करून घेतलं. त्याचं न्यू ऍडमिशन करून घेतलं. पार्टनरशिपमध्ये इथे C जो आहे हा ऍडमिट झालेला आहे. गिव्हिंग 1/6 शेअर इन प्रॉफिट. आणि त्या सीला त्या न्यू पार्टनरला काय सांगितलं की त्याचा जो शेअर असेल प्रॉफिट मधला तो 1/6 असेल. म्हणजे जेवढा प्रॉफिट होईल त्यातला 1/6 जो शेअर असेल हा सीला त्या ओल्ड पार्टनर्सना द्यावा लागेल. So here is old partners A and B. The profit sharing ratio 3:2. सी, आता याचं कन्व्हर्जन मी नंबर्स मध्ये केलंय. 3/5 अँड 2/5. आता हे कसं आलं तर 3/3 + 2 दॅट इज 5 अँड 2 that is numerator is 2 and divided by 5 means 3 + 2 that is 5. So 3/5 and 2/5. This is old ratio. आता हा जो त्यांचा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे ओल्ड पार्टनर्सचा हा सुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट आहे बिकॉज फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविल. आता जो न्यू पार्टनर येतोय त्या न्यू पार्टनरने त्याचं जर गुडविल आणलं असेल तर त्याला न्यू पार्टनरचं जे गुडविल आहे हे ओल्ड पार्टनर्सना त्यांना त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आता हा झाला ओल्ड पार्टनर्सचा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. जेव्हा सी ऍडमिट होतोय तेव्हा तिथे त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये चेंज होणार आहे. त्यांना न्यू जो रेशो आहे हा कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. सो हिअर इज न्यू रेशो. आपण न्यू रेशो जो आहे हा कॅल्क्युलेट करणार आहोत. सो देअर इज फर्स्ट स्टेप इज 1 - 1/6. आता हा जो 1/6 आहे 1/6 दॅट इज द शेअर ऑफ प्रॉफिट ऑफ न्यू ऍडमिशन ऑफ पार्टनर. जो पार्टनर न्यूली ऍडमिट झालाय त्याला जेवढा प्रॉफिट शेअर देणार आहेत जे ओल्ड पार्टनर्स आहेत हे 1/6 शेअर प्रॉफिट मधला सी ला देणार आहेत. सो त्याचा जो शेअर आहे दॅट इज 1/6 हे इथे घेतलेलं आहे 1 - 1/6. सो द आन्सर इज 5/6. आता हे 5/6 कसे आलेत तर 6 × 1 6 × 1 6 and 6 - 1 that is 5. So 5/6. 6 × 1 6 and 1 चं इथे मल्टिप्लिकेशन केलंय. 6 × 1 6 and 6 - 1 5. So 5/6. And this is 5/6 is multiplied to their old partners. आता हे ओल्ड पार्टनर्स आहेत इथे तिन्ही पार्टनर्स घेतलेत मी A, B and C. आता याचे आपल्याला न्यू रेशो कॅल्क्युलेट करायचे आहेत. सो दॅट्स वाय ओल्ड पार्टनर्सचे जे ओल्ड रेशो होते दॅट इज 3/5 3/5 अँड 2/5. A चे आहे 3/5 अँड B
2/5. So 3/5 into 5/6. फर्स्ट स्टेप मध्ये जे आपण आन्सर काढलेलं आहे दॅट इज 5/6 त्याने मल्टिप्लाय करायचे ओल्ड पार्टनर्सना 3/5 into 5/6. And what about B? 2/5 into 5/6. त्यांचा आन्सर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्स्ट A 3 into 5 that is 15 and 5 into 6 30. So 15/30. And what about B? 2/5 into 5/6. That is here is a multiplication 2 into 5 10 5 into 6 30. जो डिनॉमिनेटर आहे तो डिनॉमिनेटर सगळ्यांचा आपल्याला सेम करून घ्यायचा आहे. सो आपण न्यू रेशो इथे कॅल्क्युलेट करू शकू इझिली. सो इथे ए अँड बी चा इथे डिनॉमिनेटर जो आहे हा सेम झालाय 30-30. आता सी जो आहे सीचा प्रॉफिट शेअर किती आहे तो 1/6. मग आता याचा सुद्धा डिनॉमिनेटर आपल्याला 30 करायचा असेल तर असा कोणता नंबर आहे की ज्या नंबरने 6 ला मल्टिप्लाय केल्यावर 30 आन्सर येईल. सो आन्सर इज 5. जेव्हा 6 हा 5 ला मल्टिप्लाय करणार आहे तेव्हा त्याचा डिनॉमिनेटर जो आहे हा 30 येणार आहे. सो इथे तिघांचे डिनॉमिनेटर सेम होऊ शकतील. सो 1/6 ला 5/5 ने मल्टिप्लाय करायचे. ज्या नंबरने आपण 6 ला मल्टिप्लाय करतोय सेम त्याच नंबरने न्यूमरेटरला सुद्धा इथे मल्टिप्लाय करायचे. सो 1 into 5 5 6 into 5 30. So here is a ratio. इथे त्यांचं जे आन्सर आहे 15/30, 10/30 and 5/30. So 15:10:5. आता हा रेशो आपल्याला अजून सुद्धा कमी करता येईल 3:2:1. आता हे कसं आलं तर 15 10 and 5 याला 5 ने डिवाइड केलेलं आहे. सो इथे 3:2:1 जो रेशो आहे हा कॅल्क्युलेट केलेला आहे. 5 ने ह्याला भागलेलं आहे. 5 3s are 15, 5 2s are 10, 5 1s are 5. So 3:2:1. जे 15:10:5 होते त्याचा जो रेशो आहे हा कसा येईल तर 3:2:1. सो ही मेथड होती न्यू प्रॉफिट शेअरिंग जो रेशो आहे हा कॅल्क्युलेट करण्याची. इथे आपला ओल्ड पार्टनरचा हा ओल्ड रेशो आहे आणि हिअर इज अ न्यू रेशो दॅट इज 3:2:1. लेट्स वी सॉल्व द प्रॉब्लेम. आपण एक प्रॉब्लेम जो आहे हा सॉल्व करूया. Prajakta and Manasvi were in partnership business, sharing profit in the ratio of 3/5 and 2/5. On 1st April 2016, they admitted Rishika into partnership, giving her 1/6 of profit. Rishika brought 2 lakh in cash, of which 75,000 were considered as a payment for goodwill and as her balance as her capital. See, here is a problem. इथे प्राजक्ता and Manasvi हे partners आहेत. Prajakta and Manasvi were in partnership business sharing profit in the ratio of 3/5 and 2/5. See, Prajakta and Manasvi, these are the old partners and their profit sharing ratio is 3/5 and 2/5. On 1st April 2016, they admitted Rishika into partnership, giving her 1/6 in profit. See, त्यांनी काय केलंय 1st April 2016 जेव्हा बिझनेस स्टार्ट होतोय 1st एप्रिलला त्यांनी ऋषिकाला पार्टनरशिप मध्ये तिथे ऍडमिट केलंय. सो इथे ऋषिकाचं ऍडमिशन झालेलं आहे. गिव्हिंग हर 1/6 ऑफ प्रॉफिट. आणि तिचा जो प्रॉफिट आहे किंवा जो प्रॉफिट होईल बिझनेसला त्यातला ऋषिकाचा शेअर किती असेल तर 1/6. ऋषिका ब्रॉट 2 lakh इन कॅश. तर जी ऋषिका आहे
न्यू पार्टनर आहे तिने काय केलंय, शी ब्रॉट 2 lakh इन कॅश. तिने 2 lakh रुपीज कॅश मध्ये आणलेले आहेत, of which 75,000 were considered as a payment for goodwill. मग त्या 2 lakh रुपीज मधले 75,000 रुपीज जे आहेत इट वर कन्सिडर ॲज अ पेमेंट फॉर गुडविल. तिचं जे गुडविल आहे हे आपल्याला कन्सिडर करायचं 75,000 रुपीज अँड बॅलन्स ॲज हर कॅपिटल. अँड जो रिमेनिंग बॅलन्स आहे आता 2 lakh रुपीज मधले 75,000 जर गुडविल असेल, देन जो रिमेनिंग बॅलन्स आहे दॅट इज 1,25,000 ते त्याचं कॅपिटल असणार आहे. See, the following trial balance was extracted from the books as on 31st March 2017. आता ट्रायल बॅलन्स दिलेला आहे. Here is a debit side and here is credit side. Purchase 3,14,325. Discount allow 4,300. Daters 1 lakh. 1 lakh daters 1 lakh 500. Then stock 1 lakh 7,050. Carriage inward 8,125. सी फर्स्ट आपण त्यांचं जे रेकॉर्डिंग कुठे होईल ते बघत जाऊया. परचेस, ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड, देन डिस्काउंट अलाव, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड, सन्ड्री डेटर्स, बॅलन्स शीट ॲसेट साइड, स्टॉक 1 एप्रिल 2016. सी हा जो स्टॉक आहे 1 एप्रिलचा आहे, हा ओपनिंग स्टॉक आहे. इथे जी डेट दिली आहे डेटवरून आपण फाइंड आउट करू शकतो हा क्लोजिंग स्टॉक आहे की ओपनिंग स्टॉक आहे. 1 एप्रिल 2016. सो दिस इज ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला रेकॉर्डिंग होईल. कॅरेज इनवर्ड, कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. मिसलेनियस एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. मोटर व्हेकल, सी मोटर व्हेकल ॲसेट आहे सो बॅलन्स शीट ॲसेट साइड. लँड अँड बिल्डिंग बॅलन्स शीट ॲसेट साइड. Cash at bank, balance sheet asset. Telephone expenses, profit and loss account debit side. Printing and stationery, profit and loss account debit. Rent and insurance, profit and loss account debit. Bad debts. See, these are the old bad debts. आता हे बॅड डेट्स जे आहेत हे ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले आहेत. सो दीज आर द ओल्ड बॅड डेट्स. हे ओल्ड बॅड डेट्स आहेत. सो याचं रेकॉर्डिंग कुठे होईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. देन इन्व्हेस्टमेंट, balance sheet asset, drawings. See, these are the drawings. हे drawings आहेत प्राजक्ता, मनस्वी and ऋषिका. सी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करायचंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचंय, बॅलन्स शीट प्रिपेअर करायची आहे अँड देन कॅपिटल अकाउंट्स आपल्याला प्रिपेअर करायचे. मग ह्याचे जे ड्रॉइंग्स आहेत प्राजक्ता अँड मनस्वी अँड ऋषिका यांचे जे ड्रॉइंग्स आहेत हे कुठे रेकॉर्ड होतील? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला ते रेकॉर्ड होतील. Partners capital account debit side, 2 drawings. Next is sales, trading account credit side. Discount received, profit and loss account credit side, received झालेलं आहे discount. So this is an income. Then RDD, that is reserve for doubtful debts. RDD जी आहे ही ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली आहे. So this is old RDD, profit and loss account debit side. Then sundry creditors, balance sheet liability side, capital account. See, here is a capital balances, Prajakta, Manasvi and cash paid by Rishika. See, कॅपिटलचे ओपनिंग बॅलन्सेस दिलेले आहेत. प्राजक्ताचा दिलेला आहे मनस्वी अँड कॅश पेड बाय ऋषिका 2 lakh. आता ऋषिका न्यू पार्टनर ऍडमिट झालेली आहे. सो तिने जेवढी कॅश आणलेली आहे ती कॅशची अमाऊंट इथे आपल्याला दिलेली आहे. सो डिरेक्टली जेव्हा आपण कॅपिटल बॅलन्सेस रेकॉर्ड करतोय पार्टनरशिप कॅपिटल अकाउंटला त्यांचे कॅपिटलचे हे ओपनिंग बॅलन्सेस आहेत हे रेकॉर्ड होतील. सो इन कॅपिटल अकाउंट प्राजक्ता, मनस्वी अँड ऋषिका त्यांचे ओपनिंग बॅलन्सेस आहेत हे. सो हे क्रेडिट साइडला रेकॉर्ड होतील. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, प्राजक्ता 1,62,500, मनस्वी 87,500 अँड कॅश पेड बाय ऋषिका. आता ही जी कॅश आहे ही 2 lakh रुपीजची कॅश पेड केली ऋषिकाने. मीन्स तिने बिझनेस मध्ये एंटर करताना 2 lakh रुपीज आणले होते. मग ह्या 2 lakh रुपीज पैकी डिरेक्टली हे 2 lakhचं पोस्टिंग कॅपिटलला होणार नाहीये. बिकॉज देर इज अ इन्फॉर्मेशन. Rishika brought 2 lakh in cash, of which
75,000 were considered as a payment for goodwill. आता ऋषिकाने जे 2 लाख रुपीज आणलेत, सो इथे पण 2 लाख रुपीज आपल्याला दिसत आहेत, त्या 2 लाख रुपीज मधले 75,000 अमाऊंट जी आहे, दिस इज कन्सिडर ॲज अ पेमेंट फॉर गुडविल. सो 75,000 हे तिचं गुडविल आहे अँड द बॅलन्स ॲज हर कॅपिटल. सो 2 लाख अमाऊंट मधले 75,000 गुडविल अँड जी रिमेनिंग अमाऊंट आहे दॅट इज 1,25,000. दिस इज हर कॅपिटल बॅलन्स आणि तो तिचा कॅपिटलचा बॅलन्स असणार आहे, दॅट इज हर ओपनिंग कॅपिटल. सो ऋषिकाच्या अकाउंट मध्ये 1,25,000 जातील, 2 लाख अमाऊंट तिथे जाणार नाही, बिकॉज आपल्याला गुडविलचं जे आहे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. गुडविल जे आहे हे तिला ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचंय. तिथे आपण पोस्टिंग करताना बघूया कसं होईल ते. देन बँक ओव्हरड्राफ्ट, बॅलन्स शीट, लायबिलिटी साइड. हियर इज अन ॲडिशनल इन्फॉर्मेशन. काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. स्टॉक ऑन 31st March 2017. स्टॉक जो दिलाय 31st March 2017. दिस इज क्लोजिंग स्टॉक 1,05,625. Next is bad debts. Bad debts 3,000. See, these are the new bad debts. न्यू बॅड डेट्स आहेत हे. आता हे न्यू बॅड डेट्स जे आहेत त्याचा इफेक्ट कुठे पडेल, तर हे जे न्यू बॅड डेट्स आहेत डेटर्स मधून लेस होतील अँड जे ओल्ड बॅड डेट्स आहेत त्याच्यामध्ये हे बॅड डेट्स 3,000 जे आहेत ते ऍड होतील. नेक्स्ट, डेप्रिसिएशन टू बी चार्ज ऑन लँड अँड बिल्डिंग 5%, मोटर व्हेकल 20%. सी, देर इज अ डेप्रिसिएशन. आता डेप्रिसिएशन दिलेलं आहे हे लँड अँड बिल्डिंग वर कॅल्क्युलेट करायचंय अँड मोटर व्हेकल वर कॅल्क्युलेट करायचंय. आणि त्यांचा जो सेकंड इफेक्ट असणार आहे, फर्स्ट इफेक्ट ऍसेटला पडेल. जे ऍसेट आहेत लँड अँड बिल्डिंग अँड मोटर व्हेकल त्याच्यातून जे डेप्रिसिएशन आहे हे लेस होईल अँड जे डेप्रिसिएशनची जी अमाऊंट आहे 5% जे डेप्रिसिएशन करायचंय त्या अमाऊंटचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला पडेल. नेक्स्ट, RDD टू बी मेंटेन ॲट 10% ऑन सन्ड्री डेटर्स. सी, RDD मेंटेन करायची आहे 10%. RDD मीन्स रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स. See, it is to be maintained at 10% on sundry debtors. Sundry debtors वरती RDD मेंटेन करायचे. सी, फर्स्ट डेटर्स जे आपल्याला दिलेले आहेत, हिअर इज अ डेटर 1,05,000 1,05,000 इथे डेटर्स दिलेले आहेत. या डेटर्स मधून फर्स्ट जी न्यू बॅड डेट्स आहेत 3,000 चे ते लेस करायचे अँड देन लेस करून जी रिमेनिंग अमाऊंट येईल त्याच्यावरती 10% RDD कॅल्क्युलेट करायची. नेक्स्ट, गुडविल टू द व्हॅल्यू ऑफ 2,000 गुडविल नाही सॉरी गुड्स टू द व्हॅल्यू ऑफ 2,500 have been lost by theft. Goods lost by theft. जे गुड्स आहेत यांचा लॉस झालेला आहे, लॉस बाय थेफ्ट, चोरीला गेलेले आहेत 2,500. सो याचे दोन इफेक्ट पडतील. फर्स्ट, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला त्याचा फर्स्ट इफेक्ट पडणार आहे अँड सेकंड इफेक्ट जो असेल हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला पडणार आहे. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, profit and loss account for the year ended 31st March 2017, balance sheet on that date. आपल्याला काय काय प्रिपेअर करायचंय, ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करायचंय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करायचंय, बॅलन्स शीट प्रिपेअर करायचे अँड आपल्याला त्यांचे कॅपिटल अकाउंट सुद्धा प्रिपेअर करायचे. आपण फर्स्ट इथे प्राजक्ता अँड मनस्वीने ऋषिकाला ऍड केलंय. सो इथे आपल्याला फर्स्ट रेशो जो आहे हा कॅल्क्युलेट करून घ्यावा लागेल. त्यांचा जो ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो आपल्याला दिलेला आहे अँड न्यू पार्टनर जी ऍडमिट झाली आहे ऋषिका तिचा प्रॉफिट शेअर दिलेला आहे. सो फर्स्ट वी विल कॅल्क्युलेट द ओल्ड न्यू रेशो. इथे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचंय. प्राजक्ता अँड मनस्वी प्रॉफिट शेअरिंग रेशो, त्यांचा प्राजक्ता अँड मनस्वीचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे दिस इज 3/5 अँड 2/5. They admitted Rishika, that is a new partner, giving her 1/6 of profit.
त्याने ऋषिकाला ऍडमिट केलेलं आहे. ऋषिका जी आहे ऍड झालेली आहे त्यांच्या पार्टनरशिप मध्ये, ऍडमिशन झालेलं आहे. गिव्हिंग हर 1/6 ऑफ प्रॉफिट. मग जेव्हा प्रॉफिट होईल बिझनेसला, तेव्हा त्या प्रॉफिट मधला 1/6 जो शेअर असेल, हा शेअर ऋषिकाला मिळेल. सी ऍडमिशन ऑफ पार्टनर, प्राजक्ता, मनस्वी आणि ऋषिका. प्रत्येकाचे जे शेअर आहेत प्रॉफिटचे ते आपण इथे लिहून घेतलेत. Prajakta and Manasvi, these are the old partners. So their old profit sharing ratio 3/5 and Manasvi 2/5. Rishika means new partner 1/6. That is 1/6. How the 1/6 आहे? This is her share in profit. We have to calculate new ratio. आपल्याला न्यू रेशो जो आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. सो फर्स्ट स्टेप इज 1 minus 1/6. दॅट इज जो न्यू पार्टनर आहे त्याला जेवढा शेअर देणार आहेत तो 1 मधून मायनस करायचा आहे. सो 1 minus 1/6 दॅट इज 5/6. आता हे कसे आले? 6 into 1 दॅट इज 6. 6 ला 1 ने मल्टिप्लाय करायचंय. 6 into 1 6 and 6 minus 1 is 5. इथे फर्स्ट 6 and 1 चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो आन्सर इज 6 and 6 मधून 1 जे आहेत हे मायनस करायचे. सो 5/6. तिन्ही पार्टनर्सची इथे नावं घेतलेत, प्राजक्ता, मनस्वी आणि ऋषिका. प्राजक्ताचा जो आता प्राजक्ता आणि मनस्वी त्यांचे जे ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहेत ऍज इट इज घेतलेत. त्याला मल्टिप्लाय करायचंय 5/6 ने. सो 3/5 into 5/6 दॅट इज इथे मल्टिप्लिकेशन केलंय. 3 into 5 15, then 5 into 6 30, then 2 into 5 10, 5 into 6 30. तर दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे 30. ऋषिकाचा जो शेअर आहे 1/6 इंटू आता 1/6 तिचा जो रेशो आहे तिचा सुद्धा डिनॉमिनेटर आपल्याला जर सेम करायचा असेल तर या डिनॉमिनेटरला असा कोणता नंबर आहे की त्या नंबरने मल्टिप्लाय केल्यावर आन्सर 30 येईल. सो त्या नंबरने इथे मल्टिप्लाय करायचंय. सो 6 into 5 दॅट इज 30. सो तिघांचे हे डिनॉमिनेटर्स जे आहेत हे इथे सेम करून घ्यायचे आपल्याला. फर्स्ट ओल्ड पार्टनर्स झालेले आहेत. न्यू पार्टनर जो आहे तिचा डिनॉमिनेटर आपल्याला सेम करायचा आहे. सो 1/6 जो तिचा शेअर आहे त्याला मल्टिप्लाय करायचा आहे. आता आपल्याला असा नंबर फाइंड आउट करायचा आहे की त्या नंबरने 6 ला जेव्हा मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला 30 अमाऊंट मिळेल. सो 6 into 5. आता ज्या नंबरने डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय केलंय त्याच नंबरने न्यूमरेटरला सुद्धा मल्टिप्लाय करायचंय. सो 1 into 5 5, 6 into 5 30. So 15:10:5. This is new ratio. त्यांचा जो न्यू रेशो आहे 15:10:5 बिकॉज डिनॉमिनेटर्स तिघांचे सेम आहेत. सो 15:10:5. आता हा अजून सुद्धा आपल्याला कमी करता येऊ शकतो. 3:2:1. आता हे कसं केलं तर 5 3s are 15, 5 2s are 10, 5 1s are 5. सो 3 into 2 into 1. 5 ने या तिन्ही नंबर्सना डिवाइड केलेलं आहे. सो 5 divided by 15 3, 5 divided by 10 2, 5 divided by 5 1. So 3:2:1. 5 3s are 50, 5 2s are 10, 5 1s are 5. 3:2:1. इथे न्यू रेशो आपला कॅल्क्युलेट करून झालाय. न्यू रेशो इज 3:2:1. अँड त्यांचा ओल्ड पार्टनर्स जे आहेत त्यांचा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे 3/5 and 2/5. दॅट इज 3:2. सी आपण रेशोज जे आहेत हे कॅल्क्युलेट करून घेतलेत. नेक्स्ट इन्फॉर्मेशन काय म्हटलंय, ऋषिका ब्रॉट 2 lakh in cash of which 75,000 were considered as a
पेमेंट फॉर गुडविल. जे 2 लाख रुपीज ऋषिकाने बिझनेसमध्ये आणलेले आहेत, ऋषिकाने कॅश ती पेड केलेली आहे. मग त्या कॅश पैकी, त्या 2 लाख रुपीज पैकी 75,000 जे अमाउंट आहे, विच इज कन्सिडर ॲज अ पेमेंट फॉर गुडविल. हे तिचं गुडविल असणार आहे. आता जो न्यू पार्टनर आहे त्याचं गुडविलची जी अमाउंट आहे ही 75,000 आहे आणि 75,000 हे आपल्याला ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचं आहे इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. सो जे 75,000 आहेत हे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. सी हिअर इज अ वर्किंग. ऋषिकाचं जे गुडविल आहे 75,000. सो हिअर इज अ 75,000 अमाउंट. आता हे 75,000 जे आहेत, ऋषिकाने जे गुडविल आणलेलं आहे ते आपल्याला ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचं आहे इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. सो ओल्ड पार्टनर्स प्राजक्ता अँड मनस्वी. आता त्यांचा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो दॅट इज 3/5 and 2/5. So 3/5 into 75,000, the amount is 45,000 we get, and then 3/5 into 75,000, the amount we get is 30,000. So the goodwill आहे 75,000 चं ते ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचं इन द ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो इज 3:2, that is 3/5 and 2/5. So 75,000 आहेत हे ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत. So the answer is 45,000 and 30,000. This is a working, ही वर्किंग नोट आहे आपली. सी आता आपण जो प्रॉब्लेम आहे तो त्याचं पोस्टिंग करायला घेऊया. See, this is a trading account. This is profit and loss account, partners capital account, and here is a balance sheet. आपल्याला काय काय प्रिपेअर करायचंय? First, trading account, then profit and loss account, capital account, and balance sheet. See, जो ट्रायल बॅलन्स दिलाय त्यातले आपण आयटम्स जे आहेत त्यांचं पोस्टिंग करूया. परचेसेस आपल्या ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइडला रेकॉर्ड होणार आहेत. सो हिअर इज अ परचेसेस 3,14,325. So this is a purchase. Next is discount allow. Discount allow दिलेला आहे. Discount allow will be recorded in profit and loss account debit side. डिस्काउंट जे अलाउ केलेले आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला जाईल 4,300. सो इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 4,300. Next is sundry debtors. Sundry debtors 1,05,000. सो sundry debtors जे आहेत ते आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत इन बॅलन्स शीट ॲसेट साइड. Debtors 1,05,000. डेटर्स वरती ऍडजस्टमेंट दिलेली आहे. बॅड डेट्स आहेत. बॅड डेट्स 3,000 3,000 आहेत ते आपल्याला लेस करायचे आहेत आणि जी रिमेनिंग अमाऊंट येईल त्याच्यावरती आरडीडी जी आहे ती चार्ज करायची आहे 10%. आपण डेटर्सची ऍडजस्टमेंट आहे ती करून घेऊया. डेटर्स वरती ऍडजस्टमेंट दिले. बॅड डेट्स 3,000 दिलेले आहेत. आता हे जे बॅड डेट्स आहेत 3,000 रुपीज ह्याचे 2 इफेक्ट पडणार आहेत. फर्स्ट डेटरवर एक इफेक्ट पडेल आणि सेकंड इफेक्ट जो आहे प्रॉफिट अँड लॉस मध्ये जे ओल्ड बॅड डेट्स आहेत तिथे एक पडेल. सो हे जे 3,000 बॅड डेट्स आहेत हे डेटर्स मधून आपल्याला लेस करायचे आहेत. सो डेटर्स 1,05,000 लेस बॅड डेट्स, न्यू बॅड डेट्स. प्रॉब्लेम मध्ये ओल्ड बॅड डेट्स सुद्धा आहेत. ओल्ड बॅड डेट्स अँड ओल्ड आरडीडी. इन ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला ओल्ड आरडीडी अँड ओल्ड बॅड डेट्स दिलेत अँड ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये न्यू बॅड डेट्स अँड न्यू आरडीडी दिलेली आहे. सो न्यू जे बॅड डेट्स आहेत ते डेटर्स मधून आपल्याला लेस करायचे आहेत 3,000 अँड त्याची अमाऊंट येईल 97,500.
आता जे आपण बॅड डेट्स इथे लेस केलेले आहेत, याचा सेकंड इफेक्ट पडणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अंडर बॅड डेट्स, इथे ओल्ड बॅड डेट्स जे आहेत हे फर्स्ट रेकॉर्ड करून घ्यायचे. देन ॲड न्यू बॅड डेट्स, जे न्यू बॅड डेट्स असतील तर तिथे ॲड करायचे. तर आता आपल्याकडे न्यू बॅड डेट्स आहेत 3000. आता बॅड डेट्सचं वर्किंग कसं येईल, तर ओल्ड बॅड डेट्स फर्स्ट रेकॉर्ड करून घ्यायचे. न्यू बॅड डेट्स दिले असतील तर ॲड करायचे. न्यू आर-डी-डी दिली असेल तर न्यू आर-डी-डी सुद्धा ॲड करायची. अँड जर ओल्ड आर-डी-डी असेल तर ती लेस करायची. The next is stock 1st April 2016. This is opening stock. हा opening stock दिलेला आहे 1,07,050 rupees. So in trading account debit side 1,07,000 1,07,050 rupees. This is opening balance. Next is carriage inward. Carriage inward दिलेलं आहे 8,125. कॅरेज इनवर्ड वर कोणती ऍडजस्टमेंट नाहीये, सो डायरेक्टली ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला जाईल. कॅरेज इनवर्ड 8,125. नेक्स्ट इज मिसलेनियस एक्सपेन्सेस. मिसलेनियस एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला जाणार आहेत. मिसलेनियस एक्सपेन्सेस त्यांच्यावर कोणती ऍडजस्टमेंट नाहीये, सो डायरेक्टली आउटर कॉलमला जातील. मिसलेनियस एक्सपेन्सेस in profit and loss account debit side 19,600. Next is motor vehicle. Motor vehicle 1,25,000. मोटर व्हेकल दिलेले आहेत, त्याच्यावरती ऍडजस्टमेंट आहे मोटर व्हेकल 20%. सो जे मोटर व्हेकल दिले 1,25,000, त्याच्यावरती डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. डेप्रिसिएशन टू बी चार्ज ऑन मोटर व्हेकल 20%. सो मोटर व्हेकलचं फर्स्ट पोस्टिंग आपण करून घेऊया अँड देन वी विल चार्ज द डेप्रिसिएशन. In balance sheet asset side, motor vehicle 1,25,000. सी प्रॉब्लेम मध्ये म्हटलंय मोटर व्हेकल 20% डेप्रिसिएशन टू बी चार्ज. मोटर व्हेकल वर 20% डेप्रिसिएशन चार्ज करायचंय. सो 20% ऑन 1,25,000 दॅट इज 25,000. So 1,25,000 मधून लेस डेप्रिसिएशन दॅट इज 25,000. डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचंय 20%. सो 20% ऑन 1,25,000 दॅट इज 25,000. रिमेनिंग अमाऊंट आहे ही आउटर कॉलमला येईल. 1,25,000 मायनस 25,000 दॅट इज 1,00,000 रुपीज. आता जे आपण डेप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे, डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट इथे आपण त्या ऍसेट मधून लेस केलेला आहे. सेकंड इफेक्ट जो आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वर पडेल. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साइडला डेप्रिसिएशन आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे. मोटर व्हेकल 25,000. नेक्स्ट इज लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट दिली आहे 2,00,000. लँड अँड बिल्डिंग वरती ऍडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएशन टू बी चार्ज ऑन लँड अँड बिल्डिंग 5%. सो लँड अँड बिल्डिंगची जी अमाऊंट आहे 2,00,000, त्या 2,00,000 वर 5% डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे. लँड अँड बिल्डिंग इन बॅलन्स शीट ऍसेट साइड लँड अँड बिल्डिंग 2,00,000. चार्ज डेप्रिसिएशन 5% ऑन 2,00,000. सो आता जे 5% डेप्रिसिएशन चार्ज करायचं आहे लँड वरती, ते कसं चार्ज करणार, तर 5% ऑन 2,00,000 दॅट इज 10,000. आता ह्याचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट केलंय 5% ऑन 2,00,000. त्याचं कॅल्क्युलेशन इथे करायचंय. 2,00,000 मधून जे डेप्रिसिएशन केलंय कॅल्क्युलेट ते लेस करायचंय अँड अमाऊंट जी आहे ही आउटर कॉलमला घ्यायची. सो लँड अँड बिल्डिंग लेस डेप्रिसिएशन 10,000.
अमाऊंट आउटर कॉलमला घ्यायचे 1,90,000. नेक्स्ट इज कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक, कॅश दिलेली आहे बँकेतली 12,600. त्याचं डिरेक्टली रेकॉर्डिंग जे आहे बॅलन्स शीट ॲसेट साईडला जाईल बिकॉज त्याच्यावर कोणतंही वर्किंग नाहीये. कॅश ॲट बँक, बॅलन्स शीट ॲसेट साईड, आउटर कॉलम 12,600. 12,600. नेक्स्ट इज टेलिफोन एक्सपेन्सेस. सी टेलिफोन एक्सपेन्सेसवर कोणती ॲडजस्टमेंट नाही आहे. सो टेलिफोन एक्सपेन्सेस डिरेक्टली रेकॉर्ड होतील प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. टेलिफोन एक्सपेन्सेस 8,100. 8,100. Next is printing and stationery 6,725. प्रिंटिंग अँड स्टेशनरी त्याच्यावर सुद्धा कोणती ऍडजस्टमेंट नाहीये. सो ऍज इट इज प्रॉफिट अँड लॉसला रेकॉर्ड होतील आउटर कॉलमला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 6,725. नेक्स्ट इज रेंट अँड इन्शुरन्स. रेंट अँड इन्शुरन्स दिले 8,000. रेंटवर कोणतीही रेंट अँड इन्शुरन्सवर कोणती ऍडजस्टमेंट नाहीये. सो आपण डिरेक्टली जे रेंट आहे त्याचं रेकॉर्डिंग करणार आहोत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. रेंट अँड इन्शुरन्स 8,000. Next is investment. No, there is a bad debts. Rent and insurance 8,000 रेकॉर्ड केलेले आहेत. देन बॅड डेट्स. सो ट्रायल बॅलन्स मध्ये इथे बॅड डेट्स दिलेले आहेत. सो दिस आर द ओल्ड बॅड डेट्स. हे ओल्ड बॅड डेट्स आहेत. 1,000 याचं रेकॉर्डिंग होणार आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. बॅड डेट्स 1,000 हे ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेले आहेत. आणि या ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेल्या बॅड डेट्स मध्ये जे ऍडिशनल इन्फॉर्मेशन मधले 3,000 आहेत ते आपल्याला ऍड करायचे. ते आपण ऑलरेडी ऍड केलेले आहेत. त्यांची टोटल जी आहे ती आपल्याला घ्यायची 1,000 प्लस 3,000 दॅट इज 4,000. इनर कॉलमलाच अमाऊंट घेते बिकॉज आरडीडी जी आहे ही आपल्याला आरडीडी सुद्धा त्याच्यावर चार्ज करायचे, ऍड करायचे, लेस करायचे. Next is investment. Investment 1,50,000. इन्व्हेस्टमेंट वर कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये. सो डिरेक्टली बॅलन्स शीट ऍसेट साइड इन्व्हेस्टमेंट 1,50,000. देन ड्रॉइंग्स प्राजक्ता, मनस्वी अँड ऋषिका. सी इथे त्यांचे ड्रॉइंगचे बॅलन्सेस दिलेले आहेत. त्यांचे ड्रॉइंग इथे दिलेले आहे. सो ड्रॉइंग आपल्याला रेकॉर्ड करायचे इन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आता हे जे त्यांचे ड्रॉइंग्स आहेत हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये रेकॉर्ड होतील. सो दिस इज अवर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला त्यांचं जे ड्रॉइंग आहे ते रेकॉर्ड केलं जाणार आहे. प्राजक्ता, मनस्वी अँड ऋषिका. So Prajakta 12,500, Manasvi 10,000 and Rishika 5,000. जे बॅलन्सेस आहेत हे कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला ड्रॉइंग आपल्याला रेकॉर्ड करायचे. सो फर्स्ट प्राजक्ता 12,500. देन मनस्वी 10,000 and Rishika 5,000. ड्रॉइंग्स जे आहेत हे आपण रेकॉर्ड केलेले आहेत. सेल्स सी सेल्स जे आहेत ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपल्याला रेकॉर्ड करायचे आहेत. सेलची अमाऊंट दिली आहे 5,35,800. So sales trading account credit side 5,35,800.
नेक्स्ट इज डिस्काउंट रिसिव्ड 5,375 रुपीज. से डिस्काउंट इथे रिसिव्ड झालंय, सो दिस इज इन्कम. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला याचं रेकॉर्डिंग होईल डिस्काउंट रिसिव्ड 5,375 रुपीज. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड बाय डिस्काउंट रिसिव्ड 5,375. नेक्स्ट क्रेडिटर्स, सन्ट्री क्रेडिटर्स 81,350. क्रेडिटर्स वर कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये, सो डायरेक्टली बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला रेकॉर्ड होईल क्रेडिटर्स 81,350. नेक्स्ट इज आरडीडी रेकॉर्ड करायचे. डिस्काउंट रिसिव्ड नंतर आपण डायरेक्टली क्रेडिटर्स घेतले, बट इथे मध्ये आयटम्स आरडीडी जो आहे तो राहिलाय. सो आरडीडी दॅट इज रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स. आरडीडी आपल्याला दिलेली आहे, ट्रायल बॅलन्स मध्ये दिली आहे. दिस इज ओल्ड आरडीडी 3,000. आता ही जी ओल्ड आरडीडी आहे तिचा एक इफेक्ट पडणार आहे. आता हा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसला पडेल डेबिट साइड. So this is our profit and loss account. Profit and loss account under RDD, old RDD जे ते आपल्याला रेकॉर्ड करायचे 3,000. आता इथे बॅड डेट्स जे आहेत, ओल्ड बॅड डेट्स 1,000 दिले होते, त्यामध्ये न्यू बॅड डेट्स आपण ऍड केलेत. न्यू बॅड डेट्स कोणते, तर इथे ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये जे बॅड डेट्स दिलेत 3,000 हे आपण ऍड केलेत. देन त्यांची जी टोटल आहे 1,000 प्लस 3,000. जे ओल्ड बॅड डेट्स अँड न्यू बॅड डेट्सचे टोटल घेतले 4,000. त्याच्यामध्ये न्यू आरडीडी जी आहे, ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये सांगितलंय आरडीडी टू बी मेंटेन ऑन ऍट 10% ऑन डेटर्स. सो आपल्याला इथे न्यू आरडीडी सुद्धा रेकॉर्ड करायची, दॅट्स वाय इथे ब्लँक कॉलम ठेवलाय. आणि त्यांची जी टोटल येईल त्यातून जी ओल्ड आरडीडी आहे, ओल्ड आरडीडी मीन्स इथे ट्रायल बॅलन्स मध्ये जी आरडीडी दिली आहे 3,000 ती लेस करायची आहे. नेक्स्ट इज क्रेडिटर्स. क्रेडिटर्स आपण रेकॉर्ड केले 81,350. बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. देन कॅपिटल अकाउंट. सो दीज आर द कॅपिटल बॅलन्सेस. हे त्यांचे कॅपिटल बॅलन्सेस दिलेले आहेत, प्राजक्ता, मनस्वी अँड ऋषिका. सो यांचे कॅपिटल बॅलन्सेस आपल्याला रेकॉर्ड करायचे. दीज आर द ओपनिंग बॅलन्सेस. प्राजक्ता 1,62,500 इन कॅपिटल अकाउंट. कॅपिटलचे जे बॅलन्सेस आहेत ते रेकॉर्ड करायचे. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, दीज आर द ओपनिंग बॅलन्सेस. कॅपिटल अकाउंटचे त्यांचे ओपनिंग बॅलन्सेस दिलेत, सो बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. प्राजक्ता 1,62,500. 1,62,500. Then Manasvi 87,500. And Rishika. See, what about Rishika? Cash paid by Rishika 2 lakh. आता हा जो बॅलन्स आहे ही तिची कॅश आहे. कॅश जी ऋषिकाने, दॅट इज न्यू पार्टनरने 2 लाख रुपीज कॅश पेड केलेली आहे. सी प्रॉब्लेम मध्ये काही इन्फॉर्मेशन फर्स्ट दिली होती, त्यामध्ये काय म्हटलंय, ऋषिका ब्रॉट 2 लाख इन कॅश. ऋषिकाने 2 लाख कॅश मध्ये आणलेले आहेत, सो ती अमाऊंट इथे दिलेली आहे. ऑफ विच 75,000 वेअर कन्सिडर ॲज अ पेमेंट फॉर गुडविल. मग ह्या 2 लाख रुपीज मधले 75,000 जे अमाऊंट आहे दॅट इज कन्सिडर ॲज अ गुडविल, ते गुडविल आपल्याला कन्सिडर करायचं आहे. आणि जी रिमेनिंग बॅलन्स आहे, जो रिमेनिंग अमाऊंट आहे ती कॅपिटलची असणार आहे तिची. सो 75,000 कन्सिडर ॲज अ पेमेंट फॉर गुडविल अँड बॅलन्स ॲज हर कॅपिटल. आणि 75,000 त्यातले गुडविलचे आहेत हे लेस करून झाल्यावर जी रिमेनिंग अमाऊंट असेल ती रिमेनिंग अमाऊंट हा तिचा कॅपिटल बॅलन्स असेल. सो आपल्याला इथे वर्किंग त्याचं कसं होईल, तर हे जे 2 लाख रुपीज आहेत हे 2 लाख आपल्याला रेकॉर्ड करायचे नाहीयेत, बिकॉज
2 lakh rupees मधले 75,000 is considered as a goodwill because 75,000 हे goodwill आहे. So 2 lakh मधले 75,000 आपण goodwill चे लेस केले की जी रिमेनिंग अमाउंट राहते that is 1,25,000 हे तिचा कॅपिटल बॅलन्स असणार आहे. सो तिचा कॅपिटल बॅलन्स आपल्याला रेकॉर्ड करायचा आहे 1,25,000. आता हे 1,25,000 कसे आले तर जे तिने कॅश पेड केली होती 2 लाख रुपीजची त्या 2 लाख मधले 75,000 जे आहेत हे गुडविल आहे आणि हे जे गुडविल आहे 75,000 हे आपल्याला ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचं आहे इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. दॅट्स वाय 2 lakh minus 75,000 remaining amount is 1,25,000 and that remaining amount it is the opening balance of capital account of Rishika. So Rishikaचा कॅपिटलचा जो ओपनिंग बॅलन्स आहे तो 1,25,000 असणार आहे. सो इथे 1,25,000 रेकॉर्ड होतील. हे 1,25,000 कसे आले तर सी 2 लाख रुपीज ऋषिकाने कॅश आणली होती. टू लाख रुपीज तिने कॅश आणली होती. त्यातलं 75,000 जी अमाऊंट आहे 75,000 हे तिचं गुडविल आहे. सो आपल्याला हे तिचं गुडविल जे आहे हे आपल्याला ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करायचंय. सो ह्या 2 लाख मधून मायनस जेव्हा आपण मायनस आपण 75,000 करतोय तेव्हा जी रिमेनिंग अमाऊंट येईल दॅट इज 1,25,000 हे तिचं कॅपिटलचा ओपनिंग बॅलन्स असणार आहे. कॅपिटलची अमाऊंट असणार आहे. So that's why here is 1,25,000. Next is bank overdraft. बँक ओव्हरड्राफ्ट आपल्याला दिलेला आहे. बँक ओव्हरड्राफ्टवर कोणती ऍडजस्टमेंट नाहीये. सो डायरेक्टली बॅलन्स शीट लायबिलिटी साइडला रेकॉर्ड होईल. इन बॅलन्स शीट लायबिलिटी साइड बँक ओव्हरड्राफ्ट that is 17,300. आपले ट्रायल बॅलन्स मधले जे आयटम्स होते त्यांचं पोस्टिंग आपलं इथे झालेलं आहे. सो आपण ज्या ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे ती बघूया आता. सी त्याआधी आपलं जे गुडविल आहे त्याचं आपण कॅल्क्युलेशन इथे करून घेऊया. त्याची ऍडजस्टमेंट जी आहे आपण करून घेऊया. सी आपण ऋषिकाचा कॅपिटल बॅलन्स तर रेकॉर्ड करून झाला 1,25,000. देन व्हॉट अबाउट गुडविल. सी आपण इथे एक वर्किंग नोट केली आहे. ऋषिकाचं जे गुडविल आहे 75,000 हे 75,000 आपण ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट करून द्यायचं इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यांचा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो होता 3/5 अँड 2/5. सो त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये हे जे 75,000चं गुडविल आहे हे त्यांना डिस्ट्रीब्यूट करायचं. दॅट्स वाय 3/5 into 75,000 and for Prajakta 45,000 and Manasvi 2/5 into 75,000 that is 30,000. अमाऊंट जे आहे 30,000 आलेली आहे. सो दॅट इज द गुडविल फॉर मनस्वी. तिचं जे गुडविल आहे ऋषिकाचं ते आपण ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट केलंय इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो 45,000 अँड 30,000. आता याचा इफेक्ट कुठे पडेल तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला याचा इफेक्ट पडणार आहे. सी दिस इज अ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय गुडविल. आता ऋषिकाचं जे गुडविल आहे 75,000 ते ओल्ड पार्टनर्सना डिस्ट्रीब्यूट केले जाईल. ओल्ड पार्टनर्सच्या फक्त कॉलम मध्ये दिसेल, ऋषिकाच्या कॉलम मध्ये येणार नाही. सो प्राजक्ता आपण इथे वर्किंग केलंय. प्राजक्ता 45,000. देन मनस्वी 30,000.
ऋषिकाच्या कॉलम मध्ये काहीच येणार नाहीये बिकॉज ऋषिकाचं गुडविल जे आहे 75,000 हे आपण प्राजक्ता अँड मनस्वीला डिस्ट्रीब्यूट केलंय इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो. सी then now we will see the additional information. प्रॉब्लेम मध्ये जी ऍडिशनल इन्फॉर्मेशन दिली आहे ती आपण बघूया वन बाय वन. फर्स्ट इज स्टॉक ऑन 31st March 2017 was 1,05,625. सी स्टॉक ऑन 31st March 2017. आता 31st मार्चचा स्टॉक आहे, सो दिस इज क्लोजिंग स्टॉक. हा क्लोजिंग स्टॉक आहे, याचं रेकॉर्डिंग आपल्याला करायचं आहे. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट पडतील. फर्स्ट, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपल्याला क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करायचा आहे अँड देन बॅलन्स शीट ऍसेट साइड. सो फर्स्ट इन ट्रेडिंग अकाउंट क्लोजिंग स्टॉक 1,05,000 625. This is closing stock. क्लोजिंग स्टॉकचा आपण फर्स्ट इफेक्ट जो आहे हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला दिलेला आहे अँड देन सेकंड इफेक्ट जो आहे हा बॅलन्स शीटला पडेल. बॅलन्स शीट ऍसेट साइड क्लोजिंग स्टॉक 1,05,000 1,05,625. Next is bad debts. See, here in bad debts, these are the new bad debts. Bad debts 3,000. याचा फर्स्ट इफेक्ट जो आहे याचे दोन इफेक्ट पडतील. फर्स्ट इफेक्ट, हे बॅड डेट्स जे आहेत 3,000 हे डेटर्स मधून आपल्याला लेस करायचे आहेत अँड जे ओल्ड बॅड डेट्स आहेत त्याच्यामध्ये हे 3,000 जे आहेत हे ऍड करायचे. सो बॅड डेट्स सो डेटर्स मधून 3,000 लेस करायचे अँड हे जे 3,000 आहेत हे बॅड डेट्स मध्ये ऍड करायचे. सो इन बॅलन्स शीट डेटर्स मध्ये आपण 3,000 हे लेस केलेले आहेत, डेटर्स मधून लेस करायचे 3,000 अँड बॅड डेट्स मध्ये जे ओल्ड बॅड डेट्स आहेत त्यामध्ये हे न्यू बॅड डेट्स ऍड करायचे 3,000. Next is depreciation to be charged on land and building. Land and building 5%, motor vehicle 20%. So आपल्याला ह्या assets वरती जे depreciation आहे चार्ज करायचं, land and building 5% and motor vehicle 20%. आपण depreciation चार्ज केलंय motor vehicle वर 25% and motor vehicle वर 25,000 and land and building वर 10,000. आपण ऑलरेडी डेप्रिसिएशन चार्ज करून झालंय. सो याचा सेकंड इफेक्ट जो आहे हा प्रॉफिट अँड लॉसला पडेल. सो टू डेप्रिसिएशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, लँड अँड बिल्डिंग अँड मोटर व्हेकल 25,000 अँड लँड अँड बिल्डिंग 10,000. Next is RDD to be maintained at 10% on debtors. सी डेटर्स मधून आपण बॅड डेट्स जे होते ते लेस केलेले आहेत 3,000. डेटर्स आहेत 1,05,000, त्यातून आपण जे न्यू बॅड डेट्स आहेत ते लेस केलेले आहेत. देन द बॅलन्स इज 97,500. सो आपला जो बॅलन्स आहे हा 97,500 आलेला आहे. आता त्यातून आपल्याला आरडीडी जी आहे ही चार्ज करायची आहे, प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेट्स. इथे रिझर्व फॉर डाऊटफुल डेट्स जे आहेत आरडीडी मेंटेन करायचे 10% ऑन डेटर्स. सो इथे जी अमाऊंट आली आहे 97,500, त्या 97,500 वर 10% अमाऊंट कॅल्क्युलेट करायची आहे आणि ती आपली आरडीडी असणार आहे आणि ती आपल्याला लेस करायची आहे. सो 10% ऑन 97,500 दॅट इज 9,750. 10% आरडीडी मेंटेन करायचे, न्यू आरडीडी आहे. सो 10% अमाऊंट कॅल्क्युलेट केली आहे 97,500च्या आणि जी आरडीडी आहे ती आपल्याला लेस करायची आहे आणि अमाऊंट जी येईल ती आउटर कॉलमला रेकॉर्ड करायची आहे. सो 97,500 minus 9,750 that is 87,750.
आता आर-डी-डी आपण मेंटेन केले. आर-डी-डी टू बी मेंटेन 10% ऑन सन्ड्री डेटर्स. आर-डी-डी जी आहे ती आपण मेंटेन केली आहे 10% ऑन डेटर्स. डेटर्सचा जो बॅलन्स होता, बॅड डेट्स लेस करून जो बॅलन्स रिमेनिंग आलेला आहे, त्याच्यावर आपण 10% अमाउंट कॅल्क्युलेट केली आहे न्यू आर-डी-डी. सो ही जी न्यू आर-डी-डी आपण कॅल्क्युलेट केली आहे, हिचा एक इफेक्ट पडणार आहे प्रॉफिट अँड लॉसला. प्रॉफिट अँड लॉस अंडर टू ॲड आर-डी-डी न्यू बॅड डेट्स ओल्ड जे होते त्यामध्ये न्यू बॅड डेट्स ऍड केलेत आणि त्यांची जी टोटल येईल त्यामध्ये न्यू आर-डी-डी आपल्याला ऍड करायची आहे 9750. दिस इज न्यू आर-डी-डी. ही न्यू आर-डी-डी जी आहे ही आपल्याला ऍड करायची आहे आणि त्यांची जी टोटल येईल त्या टोटल मधून ओल्ड आर-डी-डी जी आहे ती लेस करायची आहे. See, so total of 4,000 plus 9,750, that is 13,750. इथे टोटल त्यांची घेतलेली आहे लेस ओल्ड आर-डी-डी. आता ही जी ओल्ड आर-डी-डी आहे ही कोणती आहे, तर इथे जो ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, ट्रायल बॅलन्स मध्ये आर-डी-डी जी दिसतीये, ट्रायल बॅलन्स मधली आर-डी-डी लेस करायची आहे 3,000. सो ती आर-डी-डी इथे रेकॉर्ड केली आहे, लेस आर-डी-डी ओल्ड 3,000 and amount in outer column 10,750. बॅड डेट्स एकदा वर्किंग सांगते. सी, टू बॅड डेट्स 1,000. हे 1,000 कोणते आहेत, तर ट्रायल बॅलन्स मध्ये जे बॅड डेट्स दिलेत, बॅड डेट्स 1,000 हे ओल्ड जे बॅड डेट्स आहेत हे रेकॉर्ड केलेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला. टू बॅड डेट्स. ऍड न्यू बॅड डेट्स. आता हे न्यू बॅड डेट्स कोणते, तर इथे ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये जे बॅड डेट्स सांगितलेले आहेत 3,000 ते तिथे ऍड केलेले आहेत. ऍड आर-डी-डी न्यू. आता ही न्यू आर-डी-डी कोणती, तर इथे ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये काय म्हटलंय, आर-डी-डी टू बी मेंटेन ऍट 10% ऑन डेटर्स. सी, डेटर्स डेटर्स जे दिलेले आहेत त्याच्यातून न्यू बॅड डेट्स 3,000 लेस केलेत. सो लेस करून इथे जो बॅलन्स येतोय त्या बॅलन्स मधून आर-डी-डी जी आहे ही कॅल्क्युलेट करायची आहे. आर-डी-डी मेंटेन करायची आहे 10%. सो 10% ऑन 97,500, दॅट इज 9,750 रुपीज. सो इथे आर-डी-डी जी आहे ही कॅल्क्युलेट केली आणि ही आर-डी-डी जी आहे ही 9,750. ही आर-डी-डी न्यू आर-डी-डी जी आहे ही ऍड करायची आहे. अँड देन यांची टोटल दोघांची घेऊन त्या टोटल मधून ओल्ड आर-डी-डी जी आहे, ओल्ड आर-डी-डी क्रेडिट साइडला दिलेली आहे ट्रायल बॅलन्सच्या 3,000 ती लेस करायची आहे. Then the balance is 10,750. Next is goods to the value of 2,500 have been lost by theft. See, goods lost by theft. गुड्स जे होते 2,500 रुपीजचे त्यांचा लॉस झालेला आहे, ते चोरीला गेलेत 2,500 चे गुड्स. मग आता याचा इफेक्ट कुठे पडेल, तर फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटला पडेल. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला बाय गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट. अँड देन सेकंड इफेक्ट जो आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला पडेल. फर्स्ट आपण ट्रेडिंग अकाउंटला इफेक्ट देऊया. बाय गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट 2,500. देन सेकंड इफेक्ट जो आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जाईल. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, टू गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट 2,500. इथे आपल्या ज्या ऍडिशनल इन्फॉर्मेशन जे आहे त्याचं रेकॉर्डिंग आपलं झालेलं आहे. सो आपण आता एक एक अकाउंट चेक करत घेऊया कोणती अमाऊंट राहिली आहे का. येस, इथे ट्रेडिंग अकाउंट कम्प्लीट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सगळ्या टोटल ज्या आहेत त्या आउटर कॉलमला घेतल्यात का बघूया. ओके, येस. डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन दिलेलं आहे लँड अँड बिल्डिंग अँड मोटर व्हेकल, त्यांची टोटल जी आहे ती आउटर कॉलमला घ्यायची आहे.
35,000